नमस्कार मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या या चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि सगळ्यांसाठी एक छान आणि आनंदाची बातमी आहे. ज्या गोष्टीची आपण खूप दिवसांनी वाट बघत होतो. ते आपली टी-ई-टीची फायनल आन्सर की तो ती आज 13 तारखेला पब्लिश झालेली आहे. बघा या टी-ई-टीच्या आन्सर कीला आपल्याला काय कुठे बघायची? तर बघा ही आपली महाराष्ट्र स्टेट काउन्सिल एक्झामिनेशन ही साईट आहे. या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा याच्यावरती क्लिक करून तुम्ही लगेच ती आन्सर की बघा. अंतिम आन्सर की पेपर 1, पेपर 2 नुसार आहे. तुमच्या याच्यानुसार हिंदी नुसार, मराठी मीडियमनुसार तुम्ही तिला बघू शकता. अशा प्रकारे ही आन्सर की आता पब्लिश झालेली आहे आपली आणि या आन्सर कीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल त्यांनी माहिती पण दिलेली आहे. बघूयात काय-काय माहिती दिलेली आहे याबद्दल. बघा या आन्सर कीमध्ये त्यांनी सांगितलं की 23 नोव्हेंबरला जी आपली परीक्षा झाली होती टी-ई-टी या 23 नोव्हेंबरच्या परीक्षेची त्याच्यानंतर अंतिम म्हणजे याच्या अगोदर जी आन्सर की आली ती म्हणजे 19 तारीख 19/12/2025 ला आली होती ती अंतिम आन्सर की म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला आक्षेप नोंदवायचे होते. तर हे आक्षेप नोंदवल्यानंतर महाराष्ट्र परीक्षा परिषदेने काय केलेलं प्राप्त निवेदनावर विषय तज्ञ त्या तज्ञ विषयाचे जे तज्ञ त्या लोकांकडनं शिक्षकाकडनं काय घेतले सगळी माहिती घेतली आणि नंतर आता ही फायनल आन्सर की आपल्याला पब्लिश केलेली आहे. आता फायनल आन्सर की आली. फायनल आन्सर की मध्ये काही चेंजेस झालेले आहेत. काय सांगतोय तुम्हाला मी? बघा फायनल आन्सर की मध्ये आपल्याला चेंजेस दिसतात. त्यामध्ये महत्त्वाचे चेंजेस सांगतो. पेपर 1 मध्ये परिसर अभ्यासाच्या पेपरमध्ये 2 आणि 3 एका प्रश्नाचे उत्तर 2 आणि 3 म्हणजे 2 आणि 3 या दोन्ही क्रमांकाला बी आणि सी दोघाला पण पर्याय उत्तरी बरोबर पकडलेला आहे. त्यानंतर गणितामध्ये मात्र पेपर 2च्या गणितामध्ये एक प्रश्न रद्द झालेला आहे आणि काही प्रश्नांमध्ये चेंजेस आहेत. खरंच पेपर 1 मध्ये पण 1-2 प्रश्न आणि पेपर 2 मध्ये पण आहेत. हे चेंजेस आहेत. आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, या आन्सर कीला म्हणजे ही जी आन्सर की आलेली आहे, ती आन्सर की डाउनलोड करून घ्यायची आणि त्यामध्ये व्यवस्थित प्रकारे आपला सेट बघा डाउनलोड करताना मराठी माध्यम, हिंदी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम काय असेल तुमचं माध्यम बघून आन्सर की डाउनलोड करा आणि पेपर प्रॉपर चेक करून घ्या. यानुसार जर तुम्हाला चांगला स्कोर येत असेल म्हणजे कास्टवाल्यांना 82, 83 येतोय, ओपनवाल्यांना 90 स्कोर येतोय, तर समजायचं तुम्ही सेफ आहात. आणि महत्त्वाची आणखीन एक गोष्ट की निकाल कधी लागेल? निकालाबद्दल त्यांनी काय सांगितलं आहे ते एकदा बघूयात आपण. बघा निकालासंदर्भात त्यांनी जसं आपल्याला सांगितलं 7 तारखेपर्यंत निकाल 17 तारखेपर्यंत निकाल लागू शकतो. 17 ते 20 तारखेपर्यंत म्हणूयात आपण या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत पकडूया. पण त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की अंतिम उत्तर सूचीनुसार बघा परीक्षेचा निकाल यथावकाश हा शब्द वापरलेला आहे. कोणती तारीख क्लिअर केलेली नाही, पण अपेक्षा आपण पकडू शकतो. जसं त्यांनी सांगितलं 17 तारखेपर्यंत निकाल पब्लिश करण्याचा आहे. ही आन्सर केल्यानंतर एक 2-4 दिवसात तर निकाल लागत असतो. लवकरच निकाल लागेल आपला म्हणजे आठवड्याभरात टी-ई-टीचा निकाल लागू शकतो. सो आता तयारी करायची टेटसाठी पण आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस पण सुरू आहेत मित्रांनो. आणि ज्यांना असं वाटतंय की मला थोडासा स्कोर कमी आलेला आहे, सो तर घाबरून जाऊ नका. तुमच्या सगळ्यांसाठी स्पेशली आपण न्यू टी-ई-टी बॅच लॉन्च केलेली आहे. ज्यांचं थोडंसं मार्काने राहतोय वगैरे त्या सगळ्यांसाठी आपल्या ओल्ड स्टुडंटना सुद्धा यामध्ये चांगलं डिस्काउंट दिलेलं आहे आपण. त्यांना कमी स्कोर येतोय त्यांनी आतापासून तयारी करा. कारण मागच्या वेळेस तुमची गडबड झाली होती. जे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्यासाठी पण आपण स्पेशली याच्या बॅचेस आहेत. सकाळ आणि संध्याकाळ या टायमिंगमध्ये आपण सुरू केलेल्या आहे. सो द्रोणा 8.0 ही न्यू बॅच आपण लॉन्च केलेली आहे. त्या बॅचला तुम्ही जॉइन होऊ शकता आणि आपली टी-ई-टीची तयारी करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला काही आवश्यक असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन. थँक यू. टेक केअर. ऑल द बेस्ट. जय हिंद मित्रांनो.